आज बनवूया झटपट अशी कढी खिचडी. कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 2 वाट्या आहे ना, ह्या 2 वाट्या भरून ना मी दही घेतलेले, बेसन लागणार आहे, कट करून घेतलेली कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय, मीठ घेतले, मोहरी घेतली, जिरे घेतलेत, हळद लागणार आहे. दह्यामध्ये ना बेसन टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. याच्यानं गुठळ्या मोडल्या पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्येच पाणी टाकून घ्यायचं, जशी पातळ घट्ट लागते असं पाणी टाकून घ्यायचं. आणि याच्यात अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. हिरवी मिरची टाकायची, लसूण पाकळ्या टाकायच्या, कोथिंबीर टाकायची वाटून. कोथिंबीर वाटून घेतली का चव छान येते. आता हे सगळं वाटून घ्यायचंय. 2-3 कढीपत्त्याची पाने टाकायची. हे वाटण करून झाले. जास्त बारीक नाही करायचं, थोडस ओबड धोबड ठेवायचं. आता फोडणीची तयारी कर. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापलं का मोहरी टाकून घ्यायची. मोहरी फुलली का जिरी टाकून घ्यायची. कढीपत्ता टाकायचा. हळद टाकून घ्यायची. ही वाटून घेतलेली मिरची टाकून घ्यायची. दही आणि बेसनाचं मिश्रण ना हे याच्यात टाकून घ्यायचं कढईमध्ये आणि याला ना मिक्स करीत राहायचं. ही कढी ना फुटून नाही द्यायची. आणि तुम्हाला जशी पातळ घट्ट लागते त्या प्रमाणात पाणी टाकायचं याच्यामध्ये. मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि ही कढी ना स्लो गॅसवर शिजवून घ्यायची. स्लो गॅसवर नाही शिजवली तर ही कढी ना फुटण्याची शक्यता असते. आता तुम्हाला कलर सफेद दिसत असेल, पण याला उकळी आली का याचा कलर ना एकदम पिवळा होतो आणि कढी आणि खिचडी खायला खूप छान लागते. आणि अशी कढी केली बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरी संग खाल्ली ना खूप छान लागते ही कढी खायला. मला स्वतःला ना बाजरीच्या भाकरी संग ही कढी खायला खूप आवडते. कढी ना तयार झाली आणि एकदम मस्त अशी, जशी तुम्हाला पातळ घट्ट लागते त्या प्रमाणात पाणी टाकायचं आणि एकदम मस्त झाली तयार. तुम्ही याला भातासंग किंवा भाकरी संग पण खाऊ शकता. आता ना मी प्लेटिंग करून घेते. खिचडी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे ना 1 वाटी तांदूळ घेतली, अर्धी वाटी ना मुगाची डाळ घेतली, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, हे हिरवी मिरची घेतलेली, कढीपत्ता घेतलाय, मोहरी घेतली, जिरे घेतली, मीठ घेतले, मोहरी घेतली. ही डाळ ना याच्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने. पाणी टाकून ना स्वच्छ धुवून घ्यायची. 3-4 पाण्याने ना याला धुवून घ्यायचंय. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेऊ. हिरवी मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची वाटणीमध्ये. कोथिंबीर वाटून घेतली का चव छान येते. आता हे सगळं वाटून घ्यायचंय. 2-3 कढीपत्त्याची पाने टाकायची. हे वाटण करून झाले. जास्त बारीक नाही करायचं, थोडस ओबड धोबड ठेवायचं. आता फोडणीची तयारी कर. हे ना तूप मी विरघळून घेतले, हे टाकणार आहे. तुपाने ना खिचडीला चव छान येते. मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली तर जिरी टाकून घ्यायची. हिंग टाकून घ्यायचाय. हिंगाने ना चव छान येते म्हणून हिंग टाकायचं. कढीपत्त्याची पानं टाकायच्यात. हळद टाकवायची राहिली होती, हळद टाकून घ्यायची. आणखी वाटून घेतलेली ना मिरची टाकून घ्यायची. हे चांगलं तुपावर परतून घ्यायचे.
हे तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार टाकायचं. म्हणजे मुगाची खिचडी ना तुम्हाला सुटसुटीत पाहिजे का एकदम पातळ पाहिजे तसं पाणी टाकायचं. त्या प्रमाणात ना पाणी टाकून घ्यायचं. आणि याच्यात तूप टाकलं का खिचडी अजून छान लागते खायला. आणि ही साधी सिंपल खिचडी आहे. याच्यात ना तुम्हाला भाज्या आवडत असल्या तर भाज्या पण टाकू शकता तुम्ही. कोथिंबीर टाकून घ्यायची. मी वाटणात पण टाकली होती, अशी वरून पण टाकली. आणि एकदम साधी सिंपल ही रेसिपी आणि इझी करायला. पाणी टाकून घ्यायचं. मी ना कोथिंबीर ना वाटणात वाटली होती म्हणून त्याचा हिरवा कलर आलाय. खायला पण छान लागते. आता कुकरच्या ना 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मी झाकण लावणार आहे याचं. कुकरच्या शिट्ट्या झाल्या. आता गॅस बंद करू आणि कुकर थंड झाला का मग मी दाखवते खिचडी कशी तयार झाली. कुकर ना थंड झालाय. अशी मोकळी करायची आणि एकदम सुटसुटीत होती ही आणि खायला पण एकदम छान लागते. आता मिक्स करून घ्यायचंय याला. खिचडी तयार झाली. आणि तुम्हाला याच्यापेक्षा मोकळी लागत असली तर थोडंसं कमी पाणी घालायचं. आता प्लेटिंग करू.